नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ॲपल इंटेलिजन्सच्या खास एपिसोडमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत ॲपलच्या लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स 18.2, आयपॅडओएस 18.2 आणि मॅकओएस सेक्वोआ 15.2. हे अपडेट्स खूप मोठे बदल घेऊन येत आहेत. तुमच्या आयफोन, आयपॅड आणि मॅक डिव्हाइसेसचा अनुभव पुन्हा परिभाषित करणारे. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक महत्त्वाच्या फीचरवर सविस्तर चर्चा करू, त्याचा उपयोग कसा होईल हे दाखवणार आहोत. मग तुम्ही आयफोन, आयपॅड किंवा मॅक वापरत असाल, प्रत्येकासाठी काहीतरी नवीन आहे. पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी चर्चा करूया लोकलाइज्ड इंग्लिश सपोर्टबद्दल. ॲपल आता तुमचं डिव्हाइस अधिक हुशार बनवत आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका आणि यूकेमध्ये लोकलाइज्ड इंग्लिश सपोर्ट सुरू झाला आहे. याचा फायदा असा होईल की तुमचं डिव्हाइस तुमच्या भाषेतील ठराविक उच्चार आणि शब्द नीट समजून घेईल. त्यामुळे तुमचं काम अधिक जलद आणि वैयक्तिकृत होईल. आणखी चांगली गोष्ट म्हणजे ॲपल लवकरच चायनीज, फ्रेंच, जर्मन आणि व्हिएतनामीज भाषांसाठी देखील सपोर्ट आणणार आहे. त्यामुळे ॲपल डिव्हाइस आता जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पुढचं फीचर आहे इमेज प्लेग्राउंड, जे फक्त क्रिएटर्ससाठी नाही, तर प्रत्येकासाठी आहे. आता तुम्ही तुमच्या कल्पना अगदी काही सेकंदात जिवंत करू शकता. फक्त टेक्स्ट लिहा किंवा फोटो निवडा आणि ॲपलची आई तुमचं काम पूर्ण करेल. तुम्हाला तुमच्या फोटोला ॲक्सेसरीज जोडायच्या असतील, नवीन वातावरणात हलवायचं असेल किंवा वेगवेगळ्या आर्ट स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, इमेज प्लेग्राउंड सर्व काही करू शकतो. याशिवाय नवीन ॲनिमेशन स्टाईल आणि इलस्ट्रेशन स्टाईल देखील खूप मजेशीर आहे. ही वैशिष्ट्ये कीनोट, फ्रीफॉर्म आणि मेसेजेस सारख्या ॲप्समध्ये वापरण्यासाठी तयार आहेत. आता तुम्हाला तुमचं स्वतःचं इमोजी तयार करता येईल, ज्याला म्हणतात जेनमॉजी. तुमच्या मूडला साजेशी इमोजी तयार करण्यासाठी फक्त काही शब्द लिहा आणि काही सेकंदात तुमचं जेनमॉजी तयार होईल. तुम्हाला त्यात हॅट्स, गॉगल्स किंवा इतर ॲक्सेसरीज घालायच्या असतील किंवा हावभाव बदलायचे असतील, ते सर्व सोपं झालं आहे. हे जेनमॉजी तुम्ही स्टिकर्स किंवा रिॲक्शन म्हणून शेअर करू शकता. तुमचं चॅट आता अधिक वैयक्तिक आणि मजेशीर बनणार आहे. लेखनात अडचण येते, मग डिस्क्राइब योर चेंज हे फीचर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला तुमच्या टेक्स्टला कसा बदलायचं आहे हे ॲपलला सांगा आणि काही क्षणात तुमचा लेख सुधारला जाईल. उदाहरणार्थ, तुमचं अधिक प्रोफेशनल बनवायचं आहे किंवा डिनर आमंत्रणाला मजेशीर बनवायचं आहे. हे फीचर तुमच्या स्टाईलला अचूक प्रकारे व्यक्त करतं. ॲपलचा कॅमेरा आता अधिक हुशार झाला आहे. कॅमेरा कंट्रोल फीचर तुमचं आयुष्य अधिक सोपं करेल. तुम्ही कॅमेरा काहीही स्कॅन करण्यासाठी वापरू शकता, टेक्स्ट समजून घेणे, भाषांतर करणे, फोन नंबर किंवा ईमेल ओळखणे इत्यादी. याशिवाय कॅमेरा कंट्रोल तुम्हाला कोणतीही वस्तू ओळखून ती ऑनलाईन शोधण्याची संधी देते. हे विद्यार्थी किंवा नवीन गोष्टी शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. ॲपलच्या नवीनतम अपडेटमध्ये तुम्ही चॅटजीपीटीला थेट सिरी किंवा रायटिंग टूल्समध्ये वापरू शकता. तुम्हाला ईमेल तयार करायचा आहे का? किंवा एखाद्या थीमवर कविता हवी आहे? सिरी आता चॅटजीपीटीच्या सहाय्याने तुम्हाला हवं असलेलं लिहून देईल. आणि हे सर्व सहज आणि सुसंवादाने होतं, जिथे तुमची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित ठेवली जाते. ॲपल नेहमीच गोपनीयतेला प्राधान्य देते आणि हे अपडेट्स याचा आणखी पुरावा आहेत. तुमचं सर्व डेटाचं प्रोसेसिंग ऑन डिव्हाइस होतं, त्यामुळे तुमचं वैयक्तिक डेटा कुठेही शेअर केला जात नाही.
मोठ्या आय मॉडेल्ससाठी प्रायव्हेट क्लाउड कॉम्प्यूट वापरलं जातं, ज्यामुळे तुमचं डेटा अधिक सुरक्षित राहतं. तर मित्रांनो, 18.2, आयपादोस 18.2 आणि मॅकओएस सेक्वोआ 15.2 हे फक्त अपडेट्स नाहीत, तर तंत्रज्ञानात एक नवीन पायरी आहे. तुम्हाला या फीचर्समधील कोणता भाग सर्वाधिक आवडला? इमेज प्लेग्राउंड किंवा जेनमॉजी की सिरी सह चॅटजीपीटी? खाली कमेंट करा आणि तुमचं मत कळवा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत रहा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया.